ए डिंकल्या थांब रे बाबा, डिंकल्या थांब रे. शांताराम भाऊ राजा, तुम्ही मागून मागून आवाज नका द्यायचो. मागं लक्ष राहते का मावलं? म्हणजे लागून बिगून गेलं तुमचा शांत अलग होऊन जातो, राम अलग होऊन जातो. अबे ते जाऊ दे, तू मावाला येऊन राहिला होता ना आज नागराले, काय झालं त्याचं? येतो ना काय गडबड करून राहिली तुम्ही? अबे पण कवा येतो तू? निस्ता 2-3 दिवसापासून म्हणून राहिला आज येतो उद्या येतो, आज येतो उद्या येतो. कवा निघून ते उद्या का निस्ता चाटत देऊन राहिला मला? येतो ना, तुम्ही बाहेर गडबड करता राजा. काय बहीण आम्ही 2 दिवस लेट झालं काय होणार तुमचं? अरे बाबा येतो मी आता, आज उद्याचं ते सकारामचं मारायचं त्याचं मारून घेतो, परवा तुमच्या वावरात हजर. पण मी काय म्हणतो शांताराम भाऊ, 1500 रुपये एकर आहे बरं, लक्षात ठेव जा. आणि ते डिझेल गिजेल देऊन देता मला पैसे. हा बापा 1500 रुपये एकर? काही तर कमी करबेले का? गावातल्या माणसाला एवढं लुट्ट करायचे? बाबा 1500 रुपये एकर मला का डोक्यात हात लावून राहिले तुम्ही? त्या नागराला किती हापसते तुम्हाला डिझेल माहिती आहे का? तुम्हाला काही माहित नाही राहत, काही नाही राहत राजा. इकडे डिझेलचा भाव पहा किती वाढला, माणसाची ढेरी आणि वाढलेला डिझेलचा भाव कवाच कमी होत नाही एकदा वाढल्यावर, लक्षात ठेवा. तुम्ही राजा असे करताय, त्याच्यामुळे तुमच्या वावरात नाही याव नाही वाटत आम्हाला. किरकिर बाहेर आहेत राजा तुमची. अबे किरकिरवाल्या, पण लेका तुझ्या भाव परवडते का बे आम्हाला? त्यापेक्षा लेका बैलानं नागरला तर परवडते राजा. 1-2 दिवस लेट होईल पण चांगलं होऊन जाते नागरा ना. मग आम्ही का नाही म्हणून राहिलो का? जा बैल गेलं पा गावात, तुम्हाला कोणाचे सापडते तर जा पा नागरा जा. हो बैलानच नागर तुम्ही, मला काही गरज नाही ती वाली, बरोबर करतो मी मायवाला. बहीण तुमचं वाढतं वावर बहीण त्या कोणत्यात आहे? तिथं बहीण ट्रॅक्टर जात नाही काय नाही जात. किती उठ आहे तिथं माहित नाही का? पण मागच्या वेळेस मावाले 2 कुशी मोडले ना, नुसतं टाइमपास झाला ना. वेल्डिंग मारा हे करा, 2 दिवस काम बंद होतं, तुम्हाला तर माहितच आहे. आणि पैसे म्हणलं का तुमच्या जेवर येते. जा जा जा, तुम्ही माझ्याकडून काही काम करून न घेऊ, माझ्यानं होत नाही. जा घे, जास्त भादरू नको आता, करून राहिलो मी मायाला बैलानच. चला काड्याचं झालं, आता तुराटे आणावं लागते आता वावरातून. काय झालं उत्तमराव, एकदम वाकले तुम्ही, कमर लागली का बा? शेतकऱ्याची कायले कंबर फंबर लागते हो. म्हणजे इथं कामं करू घाना घाण राहायचं, कायले कंबर लागणार आहे. बरं मी काय म्हणतो, आज रिकाम आहे का तुम्ही? रिकाम पणच आहे आता उन्हायचं काही कामं किंवा नाही राहत. सांगा ना काय म्हणताय? नाही मी हे म्हणत होतो, आता तुम्हाला जर वेळच असेल बा तर मायावाला ते 5 एकर नागरून द्या म्हणतो तो बैलजोडीनं. नागरून द्यायचं काही नाही शांताराम भाऊ, पण माझी तब्येत नाही राहून राहिली, वागून नाही राहिली बरोबर. या ना, द्या ना राजाव करून, आरामात करा लागले, काही आपल्या घाई नाही आहे. तुम्ही म्हणजे कसं चांगलं नागरता बा म्हणून म्हणलं. नाही माझ्या ते होऊनच नाही राहिलं ना, दगदगच नाही होत. वावरातलं करू, घरचं वावर करूच तर गाणं गाणं आहे. तुमचं कुठून नागरून द्या? बरं जाऊ द्या मग ते. मग मी काय म्हणतो, मला जोडी तरी द्या राजाव, मी एखादा मजूर पण करून घेईन. यायले जोडी दिली तर मेवण्याला का द्यावा? आपण तर मेवण्याला शब्द देऊ नाही. काय विचार करून राहिले उत्तमराव? अरे काय नाही शांताराम भाऊ, विषय असा आहे का बा, माझ्या मेवणा घेऊन जाणार होता जोडी. म्हणजे त्याला कसं इकडे तिकडे रोज आहे आणि घरचं वावर आहे त्याचं नागराचं, तर ते तिथं नागरणार आहे तो. त्याच्यामुळे जरा विचार करून राहिलो, तुम्हाला जो दिल्ली असती मी ना, पण माझ्याजवळ टाइम नाही आणि माझ्याजवळ जोडी रिकामी नाही. माय मी आता तापतच आली हो. अरे ट्रॅक्टरनं नागरून घ्या ना शांताराम भाऊ. अहो गेलतो मी त्या डिंकल्याकडं, पण त्याच्या चोचलेला या राजाव भाईच तिरी देऊन राहिला तो. आज येतो उद्या करतो असंच म्हणून राहिला तो. म्हणलं जाऊ दे बा, त्यापेक्षा मी बैलजोडीनच करतो म्हणून आलो तुमच्याकडं. हो का राजूच्या माय, आता मी राजू मजबुरी आहे ना, तुमचं काम केलं असतं शांताराम भाऊ, पण आता हे मायवाली बी मजबुरी आहे, थोडीशी समजून घ्या तुम्ही. तुमचं काम राजू यावेळेस नाही करू शकत मी. जाऊ द्या ना, काही हरकत नाही, मला माहित आहे तुम्ही लय वेळा मदत केली मला. आता यावेळेस नाही झालं तर नाही झालं, काय हरकत नाही. बहीण माय मी आता बैलजोडी तर कुठे भेटून नाही राहिली. घेऊन घ्याव का त्या माय मी एखादी नवीन बैलजोडी? तसा बाजार आहे म्हणते आता देवळीचा. जाऊ का झाबरूला घेऊन? चला घेऊनच घ्या, जाऊ झाबरूकडे जाऊनच पाहतो आता. चला ठीक आहे मग उत्तमराव, येतो. हा बरं ठीक आहे, या शांताराम भाऊ. ए झाबरू, ए झाबऱ्या, आहे का बे घरी तू? अरे गुड मॉर्निंग, नमस्कार, सत श्री अकाल शांताराम भाऊ. धन्य भाग हमारे, आप हमारे घर पधारे. बोला काय म्हणता, कशी काय आले आमच्याकडे बा? गरीबाच्या घरी कशी काय चक्कर? काय करून राहतो मी एवढ्यापासून? मग पासूनचा आवाज देऊन राहिलो राजा तुले, पण तुझ्या काही लक्षच नाही दिसून राहिलं. करत काय होता तू? अरे मी हा राजा उन्हाळीनं परेशान, अंदर बसलं, लगवी लागली, बाहेर जातो. बहीण मामी ठिबक सिंचन चालवून जाते, 2-4 थेंब टाका लागते, पण एवढं वेळा टाका लागते काय सांगू तुम्हाला शांताराम भाऊ. अबे उन्ही तानी तू नाही का कुत्र्यावानी गावभर फिरतले का? मग उन्हाळी नाही लागेल तर काय लागेल तुले? बरं मी तुला एक रामबाणीलाच सांगतो, उन्हाळी एकदमच बसते ते ना. तू एक काम कर, बोंबलील नाही का चुना लावून ठेव, पाय झटकन आराम पडते तुले. शांताराम भाऊ राजा तरी नाही का लोक सांगत होते मला, कांदा घेऊन फिर, उन्हाळी नाही लागत, ऊन नाही लागत. कांदा घेऊ फिरून राहिलो राजा, तरी बहीण लागलीच उन्हाळी. अबे मी तुला जेवढं सांगितलं ना तेवढं करतो, फक्त बोंबलील चुना लाव, सब होऊन जाते तुला बरोबर. अरे माझ्यासोबत चाल बरं तू आता एका ठिकाणी. बहीण घर फिरवायचं काम तुम्ही करता मले. धरलं का नेलं आणि मग मला म्हणता कुत्र्यासारखा फिरते म्हणून. अबे तुले का मी रिकामा फिरवतो का? तू तर गावभर रिकामाच फिरतो ना, काम आहे म्हणून तुला नेऊन राहिलो. आणि तुझ्याशिवाय कसं माझ्या काम होतच नाही ना. तू असला थोडंसं मला मदत झाल्यासारखी होते. आपल्याला नाही का जायचं आहे देवळीले, तिथून बैल घ्यायचे बघू आपल्याला. बहीण यावेळेस तर नवलच आहे बा. बहीण मी बैल घ्यायला चालला. हा काय बोलला बे तू? काय नाही तुम्हाला नाही समजत. बरं मी काय म्हणतो, ते कुठं जायचं, कुठं कोणाच्या घरून घ्यायचे बैल तिथं? अबे घरून नाही आणायचं आपल्याला बैल. देवळीला नाही का बैल बाजार भरते म्हणते, लयच मोठा भरते म्हणून ऐकलं होतं मी. तिथून आणू म्हणलं एखादा बैल. अरे एक आणा झालं का जोडी आणायची होय तिथून?
हो हो, एकच आणायचं आहे मला, आणि दुसऱ्या धुरीला नाही का त्याच्यासोबत तुला जुत्तो म्हणलं. अबे मॅड्या, कोणी काय एक घेत असते का बैल जोडी घेत असते एक, आपल्याला एक बैल जोडी आणायची आहे तिथून. असं असं जोड्या जुडवा, बरं बरं बरं, चला ना मग, कवा जातोय? कवा म्हणजे आता जायचं आहे आपल्याला, आजच आहे बैल बाजार तिथं. तू एक काम कर, हातपाय गितपाय धुवून घे, आणि तू तर आंघोळ काही करतच नाही ना, एखादी गोळी खाऊन गेला सांगोयची, आणि पटकन तयारी करून ते आपल्या ऑटो स्टँडवर ये. असं का, मी गोळी खातो, तुम्ही का सलाईन लावता का आंघोळीची मग? अबे मी तुझ्यासारखा पारता नाही राहत, रोज आंघोळ करत असतो म्हणलं, आणि ते बी संतूर साबण लावून. आणि जाऊ दे, त्या गोष्टीच्या मध्ये भुलू नको मला तू आता. पटकन तयारी करणं, ये ऑटो स्टँडवर, मी नाही का घरून पैसे गिसे घेऊन येतो तोपर्यंत. हो जा जा जा, दिल्या घरी सुखी राहा. बहीण मायचं मॅड तोंडे, चल ये तिकडे लवकर ये. चला 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 चला, कळम भिडी देवळी वर्धा, चला उस्नापूर रत्नापूर वाले पण बसा याच्यामध्ये, चला पटकन. ए पांड्या, काय ना राजा लवकर ऑटो, किती भरतं बी अजून? जाऊ ना शांताराम भाऊ, तुम्हाला पोहोचवतो मी, तुम्हाला कुठं जायचं फक्त सांगा. अबे आम्हाला देवळीला जायचं राजा, तिचा बैल बाजार सापडला पाहिजे, उशीर नाही झाला पाहिजे म्हणून तुला म्हणतो, काय पटकन गाडी नाही आम्हाला. आता मग तसंच एक काम करा, पटकन 100ची नोट दाखवा मला, चला. शांताराम भाऊ, एखादी बाटल गिटल घेऊन घेऊ का? हो राजा, बरी आठवण दिली तुला, कारण उन्हीचा टाइम आहे, आपल्याला पाणी सोबत पाहिजे, एखादी बिस्लरी घेऊन घे तू. अहो बिस्लरी नाही, खाली बॉटल म्हणता, खाली बॉटल घेऊन घेऊ का एखादी? खाली बॉटल काय पाहिजे बे? बहीण माही तब्येत नाही ना बरोबर, तुम्हाला सांगितलं ना, घरीच सांगितलं ना तुम्हाला तेवढं तरी. बहीण आम्ही उन्हाळीनं परेशान, हा खाली बॉटल राहिल्या का बहीण, तिथले तिथं जमवत आहे ते मले. पण थांबवायचं काय, किती डाव थांबवणार आहे आपण ऑटो? गिदाडपणा नको करत जाऊ, कुठे बी गेला का तू, मी ऑटो थांबवतो ना, तू काय त्याची काळजी करतं? बरं बा, मग मी तुमच्या भरोश्यावर राहतो, चला, मला जिथं लागलं तिथं थांबवत जा तुम्ही. हो हो, त्याची काही काळजी करू नको तू. चाल मग पांड्या पटकन राजा, आम्हाला उशीर होऊन राहिला ना. हो बसा तुम्ही, बसा, चला पटकन नेतो तुम्हाला. शांताराम भाऊ, राजा बहीण बैल बाजार लय मोठा आहे या. अबे फेमस आहे ना का, देऊळचा बैल बाजार म्हणलं तर सर्वांनाच माहित आहे ना. हे तर आता इथून सुरुवात झाली, अजून पुढे लय मोठा आहे. चला ना मग, दाखवा ना बैल बाजार कुठं आहे, दाखवा. दाखवतो तुला बैल बाजार, पण नुसता पाऊस नको बैल आले. एखादा बैल चांगला वाटला तर सांगतोय मला, आपण त्याचा सौदा करून घेऊ. काहून एखादा दलाल गिलाल नाही पाहा लागन का आपल्याला, का असंच भेटते का बैल? अबे आपल्याला जर भेटला डायरेक्ट मध्ये शेतकऱ्याकडून तर त्याच्याकडूनच घेऊ, आणि आला दलाल तिथं तर मग त्याच्याकडून घेऊ. काय आपल्याला घेणे आहे फक्त बैलजोडी. हा चला मग, चला. जाबरू, कशी वाटते बैलजोडी तुला? ब्लॅक अँड व्हाईट वाटून राहिली, काही ना पांढरी. अबे काही ना पांढरी तर आहेच ते, पण मजबूत दिसताय का म्हणलं तुला? हो मजबूत आहे, पण किमतीला बी तशीच मजबूत असून ते पाहिजे का नाही का म्हणतो मी तुम्हाला. पाहू ना आता काय म्हणते, ये ना तर देऊ का आवाज. राम राम भाऊ, कुठचे आहे तुम्ही? राम 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 राम, हिंगणघाटची होय बा, काऊन जोडी पाहून राहिले का? पहा ना आपली जोडी चांगली आहे ना. जोडी तर चांगलीच दिसून राहिली तुमची वाली. किती दाती आहे? हे डावी कल्ला आपला 2 दाती आहे, ती कल्ला 4 दाती आहे. पाहून घ्या ना तुम्ही, दाखवत दात? नाही नाही, दात किती काही पाहायची गरज नाही म्हणा, विश्वास आहे मला तुमच्यावर. किती ठेवली, किती किंमत तुम्ही याची? किंमत रिजनेबलच आहे आपली, 1,50,000ची आहे बा. बाबा इंग्लिश शब्द वापरला शांताराम बोले ना, रिजनेबल. मी त्याला विचारा पहिले, रिजनेबल शब्द कोण शिकवला म्हणा. झाबरू तू, पण तू ह्या बोलण्या पाहिजे नाही का, सौदा राहून जातो आपला. बरं मी काय म्हणतो, ऐका आता 60,000 देऊन द्या बा. काय गोष्टी का राजा तुम्ही, बैल माय हे बैल 1.5 लाखाची राजा जोडी तुम्ही 60,000 मागता. 60,000 बैल पा, 60,000 पा, 60,000 काय भेटते? एक गोर नाही देत मी तुम्हाला याच्यातलं. जा तिकडे जा समोर, ते डंगरा जोड्या आहे तिथून घेऊन घ्या बा, माझ्याकडे नाही एवढं. मला नाही एवढं पाडून मागत असते का राजा, काही बी. जाऊ द्या मग, काही हरकत नाही बा, मला नाही परवडत ना तेवढ्या याच्यात, पाहतो दुसरी जोडी मी. शांताराम भाऊ, गोर एक नंबर दिसून राहिलं, 5,000 मागून पा. राजा हे गोर तर लयच लहान दिसून राहिलं बे, आपल्याला कामी पडून का नाही? हे आपलं वावराचं ओझं उचललं पाहिजे नाही ना, मला का नाही दिसून राहिलं कुठं आहे तर. हो तिकडं बघ, ते बिडी पिऊन राहिला तो. हो काकाजी, तुमची वेगळी जोडी आहे? बोला ना, राम 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 राम, बोला काय म्हणता, पाहिले का आपली गोरे गिरे, पाहिले का? पाहिले ना तुमचे गोरे, दिसाल तर लय चांगले दिसून राहिले, पण काम घेऊन शिकू नाही का हे, म्हणजे डवरा वखरा येते का यायले? नाही काम घेऊन नाही येत ते, आता हे अवधाची आहे, आता घेऊन जाऊन तुम्हाला शिकवा लागन. बैलबंडी गिलबंडी ओढते ते, पण ते डवरा वकरायला अजून त्याला नाही का शिकवायचे आहे ते. तुम्ही जा घेऊन जा शिकून टाका. एवढा टाइम नाही ना काकाजी आपल्याकडं, आपल्याला डायरेक्ट शिकलेले पाहिजे ना, नेल्याबरोबर कामी लागले पाहिजे बा. नाही मग हे तुमच्या कामाचे काय नाही, आता काय खोटं बोलून काय फायदा नाही ना, त्याच्यामुळे सांगून राहिलं, आपलं काय इमानदारीचं काम आहे, जे आहे ते सांगितलं. नाही नाही, बरं केलं ते तुम्ही, खरंच बोला लागते. आता कास्तकारांनाच कास्तकार जर फसवलं तर कसं होईल काम, नाही का? म्हणूनच बा, आपल्याला बी काय जे आहे ते सांगितलं बा आपण. आता पहा, तुम्हाला घ्यायचे असेल तर घ्या, नाही घ्यायचे असेल तर दुसरे पहा बा. ठीक आहे ना काकाजी, आपल्याला हे जमतच नाही आता, पाय तुम्ही दुसरीकडे होतो ना. राम राम हो पाटील. राम 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 राम, बोला काय म्हणता? बहीण काय म्हणता, आता बैल दिसले तुमच्या जवळ म्हणून आलो बा. काय म्हणते, बैल गेले कसे काय, सांगा त्याची माहिती जराशी. काय म्हणते मग सावकारी, बैलजोडी किती जाती आहे?
हा बैलजोडी का? 4 दाती आहे, 4 दाती. हो का? आणि हे कामा गिमाल कशी आहे मग? कामाचं का पाहत आहे हो, तुम्हाला नाही बुजू देत ते. एवढी तडफड करते ते. अरे तुम्ही नागराला जोडा, वखराला जोडा, खासराला जोडा, कायले जोडा, बिलकुल एक नंबर काम करते ते. अरे बापरे, हो का? अहो मागे ट्रॅक्टर भरला होता आपल्या वावरा, तर हेच बैलजोडी आणली होती. याच बैलजोडीने ते पुरा ट्रॅक्टर ओढलाय ट्रॉली सकट. काय सांगावं तुम्हाला? बापरे, एक नंबर जोडी आहे मग तर. दिसते गंगाधर पण हाय शक्तिमान नाही. अहो बंद्या गावात नाही पंचक्रोशीत अशी जोडी नाही म्हणलं, एक नंबर जोडी आहे. आता विचारून घ्यायचं दगडू पाटलाची जोडी कशी आहे म्हणून. हो का? कुठचे आहे तुम्ही? आम्ही आहे चंद्रपूर जिल्ह्यातले. तिथं कोणाला विचारा ना दगडू पाटलाचा काय जलवा आहे तर कोणी सांगते तुम्हाला. बापरे, म्हणजे बंद्या जिल्ह्यात तुम्हाला ओळखते का? अहो बैलामुळं माही ओळख आहे. बाई पट्टा गिटत आपलेच बैल जिंकते ना कवाय बी. पाहा तुम्ही कवाय आपले पेपरा नाव चालूच राहते. हो का? म्हणजे तुम्ही पटाचे बैल आहे का तुमच्याकडं? पण हे तर पटावरचे नव्हे ना बा. नाही तर बिन आम्ही देऊन द्यायचं ना आम्हाला, कारण आपल्या वावरात चालणार नाही ते. हा पण पट्टाचे देणार आहे का तुम्हाला? पट्टाचे आपल्याजवळ वेगळे आहे. हे म्हणजे कास्तकारीतले होई. हे स्पेशल आलो आम्ही इथं. इथं बा चांगला देवळीचा बैल बाजार भरते, तर चांगला भाव घेऊ भेटते बा, त्यासाठी आणला आम्ही इकडं. सांगा मग काय किंमत ठेवली आहे तुम्ही? अहो किंमत एकदम कमी आहे. बैलजोडी पाहून घ्या, एक नंबर आहे. किंमत फक्त 1,60,000. बापा बापा, बहीण मा आम्ही तेवढ्यात तर बुलेट येते हो. असं का? मग बुलेट नागर ना बाबा तू. हो का? बरं समोर आणा बरं बैल जोडीले. अहो काही पाहू नका, एक नंबर जोडी आहे ना. वापरलेली जोडी आहे ना ते. पण पाय फेकत नाही झालं ना, काही नाही झालं. सरळ सरके चालते ना बिलकुल. लेफ्ट राईट करत. हो आता दिसलंच मले, मस्त चालवून राहिले हे तर. झाबरू जरासा मागून पाय बरं. शांताराम भाऊ मागून पायात बी चांगली वाटून आली हो जोडी. बैल जोडी चांगली आहे तुमची, पण आम्हाला चावली पाहिजे अशी सांगा बा. अरे तुम्ही मागा ना मग, तुम्हाला कितीची पाहिजे सांगा. आता कसं आहे माहिती आहे का, माय बजेट नाही का तेवढं मोठं नाही आहे ना. आपलं बजेट फक्त 90,000 आहे बा. आता 90चा आकडा सांगा तुम्ही. 90 बहुत कम होते ना. इतके कमी मध्ये कसे पाडून मागता हो तुम्ही? काही बी मागता राजो. बरोबर सांगा तुम्ही. बरोबर सांगितले मी 90. लय पाडून मागले तुम्ही. कुठचे वय मला तुम्ही? मी इथंच आहे, वर्धा जिल्हा नाही का आपला, भिडी गाव आहे कळंब यवतमाळ रोडवर. तिथंच आहे मी. अरे भिडीचे वय का तुम्ही? अरे बाप, तुम्ही तर जवळचे राजो. तिथं आपला मेवणार आहे ना. मेवणार आहे ते तुमचं तिथं? नाव काय त्याचं? अरे तो प्रवीण नाही का? प्रवीण सरडे. अरे तो आपला साळा होते ना तो. अरे बापरे, हो का? प्रवीण तुमचा साळा आहे नाही? अरे तो तर आपला एकदम खास माणूस आहे हो. पाहा त्यासाठी पोरगी गिरगी पाहताय का नाही तुम्ही? नाही पाहणं सुरूच आहे म्हणा, पण हे पोरीवाल्या जरा भाव घेऊ खाऊन राहिले. बरं जाऊ द्या ते गोष्ट. हे सांगा आता कितीचा देता तुम्ही, सांगा आता. फायनल सांगा बा. आता पहा, आता तुम्ही एकदम जवळचेच निघाले आमच्यावाल्या, तर बा तुम्ही 95 मध्ये देऊन द्या. नाही ना हो, 95 लय कमी होते ना. 1,40 मध्ये देतो. पा जमते का तर. बरं पहा, आता तुमचं नाही ना माय नाही, दोघाचं बी नाही. आता दोघाच्या मनातला आकडा घेऊन घ्या. 1,10 मध्ये देऊन द्या तुम्ही आता. शांताराम भाऊ आता मी तुम्हाला सांगतो, फायनल सांगतो. त्याच्या पलीकडे त्याच्यापेक्षा कमी होणार नाही. जोडी पाहून घ्या वाटलं तुम्ही. एक नंबर जोडी आहे. 1,20 मध्ये फायनल करतो आम्ही. शाबरू कसं करायचं बे? 1,20 म्हणून राहिले हे तर. हो पण जोडी जबरदस्त दिसून राहिली ना. हो राजा, जोडीबद्दल तर काही वाद नाही म्हणा. तसे आपल्याला 6 महिने वापरायचे आहे, मग विकून टाकू. 1,20 घेऊन घ्या. 6 महिन्याने 31 मध्ये काढून टाकू इले. बरं ठीक आहे, मग 1,20 मध्ये देऊन द्या. चला मारा थाप बैलावर. चला मग आता सौदा झाला आपला. 1,20 मध्ये आहे. चला मग ठीक आहे. हा इसार म्हणून 10,000 घेऊन घ्या आता तुम्ही. चला चहा घे पिऊन घेऊ. तिथे तुम्हाला 15-20 मिनिटात पूर्ण पैसे देऊन देतो. मंडळी, रामकृष्ण हरी. ज्या लेकरांच्या बापाने समाजाच्या भयाने देहांत प्रायश्चित्त घेतलं, ज्या लेकरांना लोकांनी उघड्या डोळ्यांनी उपाशी मारलं, अस्पृश्यासारखी वागणूक दिली, अंगावर थुंकले, त्या चिमुकल्या पोरक्या लेकरांच्या पाया पडायला स्वतः पांडुरंग पंढरपूर सोडून आळंदीच्या मातीत गुपचूप धावत आला होता. हो, साक्षात परब्रह्म त्या 4 लहान लेकरांच्या मागे भाकरीचा तुकडा घेऊन फिरत होतं. हे तुम्ही कधी ऐकलंय का? हे कसं घडलं? त्या माऊलीने असा कोणता टाहो फोडला होता की देवाचं काळीच चिरून गेलं? हे सगळं आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी जर तुमच्याही मनामध्ये विठुरायाबद्दल जरा जरी श्रद्धा असेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये पूर्ण भक्तिभावाने जय हरी विठ्ठल नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ती आळंदीची माती, पण त्या मातीत मंद सुगंध नव्हता, तर तिथं पसरला होता कोरडा वैराण काळोख अन लोकांच्या द्वेषाचा विषारी धूर. इंद्रायणीचा काठ वाळलेला, वारेसुद्धा जणू कोणाची तरी करुण कहाणी गुणगुणत वाहत होते. एका बाजूला मोठमोठे कर्माठ शास्त्री पंडित हातात पोथ्या पुराणं घेऊन उभे, आणि दुसऱ्या बाजूला 4 लहान पोरकी लेकरं, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान अन लहानगी मुक्ता. वय तरी काय हो त्यांचं? ज्ञानोबा जेमतेम 8-9 वर्षांचे, पण डोक्यावर आभाळा एवढं दुःख.
आईबाप जिवंत असतानाही ते पोरचे होते आणि आता तर आईबाप या जगातच नव्हते. विचार करा, ज्या आईने कडेवर खेळवायचं, ज्या बापाने हाताला धरून चालायला शिकवायचं, त्या आईबापांनी या पोरांच्या भवितव्यासाठी, या समाजाच्या जाचाला कंटाळून इंद्रायणीच्या डोहात उडी मारून स्वतःचा जीव दिला होता. काय पाप केलं होतं त्या लेकरांनी? फक्त एवढंच ना की त्यांच्या बापाने संन्यास सोडून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला होता. पण यात त्या निष्पाप पोरांचा काय दोष होता हो? समाजानं त्यांना संन्याशाची लेकरं म्हणून हिनवलं. गावात पाऊल ठेवलं की लोक दूर पळायचे, जणू काही यांना शिवल्याने मोठा धर्मभ्रष्ट होईल. साध्या पाण्याचा थेंबसुद्धा कुणी या लेकरांच्या घशात घालू देत नव्हतं. एक दिवस असाच रणरणता उन्हाचा पारा पेटलेला. माती तापली होती, पायाला चटके बसत होते. लहानगी मुक्ता, वय अवघं 5-6 वर्षांचं, तहान भुकेने व्याकुळ झालेली. तिचं वाळलेलं तोंड बघून ज्ञानोबांच्या काळजात चर्र झालं. ते उठले, हातामध्ये झोळी घेतली आणि गावात भिक्षा मागायला निघाले. ज्ञानोबांचे ते चिमुकले पाय उन्हात तापलेल्या रस्त्यावरून चालताना तडफडत होते. ते एका दारासमोर उभे राहिले. ओठांवर शब्द आले, अहो मायबाप, धर्म करा, माझ्या लहान बहिणीला भावंडांना 2 घास द्या, विठ्ठल विठ्ठल. पण आतून उत्तर काय आलं माहितीये? दारातून एक कर्मठ माणूस बाहेर आला. त्याच्या हातात पाण्याचा तांब्या होता. ज्ञानोबांना वाटलं बहुधा हा दया करेल, पाणी देईल. पण त्या माणसाने ते पाणी ज्ञानोबांच्या अंगावर फेकून मारलं आणि ओरडला, चल निघ इथून, संन्याशाची औलाद, आमच्या दारात पाऊल टाकतोस? धर्मभ्रष्ट करायला आलायस का? ज्ञानोबा गप्प उभे राहिले. डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले, पण ओठांवर रागाचा एकही शब्द आला नाही. त्यांनी फक्त डोळे मिटले आणि मनातल्या मनात विठ्ठलाचा धावा केला. ते दुसऱ्या दाराकडे गेले. तिथं काही लोकांनी त्यांच्या अंगावर चिखल फेकला, काही पोरांनी दगड मारले. पाठीवर दगडाचा मार बसला, रक्त आलं, पण ज्ञानोबा चालत राहिले. गल्ली बोळ्यातून हिंडून शेवटी रिकाम्या हातांनी, रक्ताळलेल्या पायांनी ज्ञानोबा आपल्या झोपडीकडे परत आले. झोपडीत निवृत्तीनाथ बसले होते. सोपानदेव अगतिकतेने बघत होते आणि लहानगी मुक्ता कोपऱ्यात भुकेने व्याकुळ होऊन पोटाशी पाय धरून झोपली होती. मुक्ताने डोळे उघडले, ज्ञानोबांकडे पाहिलं आणि म्हणाली, दादा, भिक्षा मिळाली का रे? खूप भूक लागलीये रे दादा, पोटात आग पडलीये. ज्ञानोबांनी काय सांगावं? त्यांनी हातातील रिकामी झोळी खाली टाकली. त्यांच्या गळ्यातून शब्द फुटेना. ते फक्त मुक्ताच्या डोक्यावरून हात फिरवू लागले. त्या चिमुकल्या मुक्ताने दादाचा पाठीवरचं रक्त पाहिलं आणि तिचेही डोळे भरून आले. ती म्हणाली, दादा, नको आणू भिक्षा, मला नाही भूक लागली, पण तू रडू नकोस. त्या एका वाक्याने ज्ञानोबांचे धैर्य खचले. ज्या ज्ञानोबांनी जगाला ज्ञान दिलं, ते ज्ञानोबा त्या दिवशी आतून पूर्णपणे तुटले. तो अपमान, ती अवहेलना, धावंडांची भूक आणि आईबापाची आठवण, या सगळ्याचा डोंगर त्यांच्या छाताडावर येऊन बसला. ते तडक उठले आणि झोपडीच्या एका कोपऱ्यात असलेल्या ताटीच्या आड गेले. त्यांनी ती लाकडी ताटी आतून घट्ट लावून घेतली. ताटी बंद झाली. अनाथ सुरू झाला एक असा आक्रोश, ज्या आक्रोशाने आळंदीची माती हादरली. ज्ञानोबा जमिनीवर कोसळले. ताटीला पाठीशी लावून ते रडू लागले. त्यांच्या छातीतून हुंदके बाहेर पडत होते. देवा, विठ्ठला, का रे असा राग? काय चूक होती रे आमची? आईबाप हिरावून घेतलेस तरी आम्ही सोसलं, समाजाने थुंकलं तरी आम्ही सोसलं, पण आता माझी ही लहान लहान भावंड भुकेने तडफडून मरतायत रे देवा. तू कुठं आहेस? तुझा अवतार कुठं आहे? जर तू या जगात आहेस तर मग या पोरक्या लेकरांच्या वाट्याला एवढा विटाळ आणि एवढं दुःख का? ज्ञानोबांचा तो आक्रोश ताटीच्या फटीतून बाहेर येत होता. बाहेर निवृत्तीनाथ उभं राहून ताटी वाजवत होते. ज्ञाना, दार उघड रे, असं मनाला लावून घेऊ नकोस. जगाचं कामच आहे बोलण्याचं. पण आज ज्ञानोबांचा आत्मा जळत होता. ते स्वतःशीच बोलत होते, नाही, मी आता या जगात जाणार नाही. या जगाला माझी गरज नाही. जर देव असूनही माणसाच्या मनात माणुसकी उरत नसेल तर कशाला जगायचं? ज्ञानोबांच्या त्या अश्रूंचा एक एक थेंब जमिनीवर पडत होता. आणि तिकडे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक अद्भुत चमत्कार घडत होता. पंढरपूरच्या गाभाऱ्यात विठ्ठलाच्या मूर्तीच्या डोळ्यातून अचानक पाण्याची धार वाहू लागली. बडव्यांनी पाहिलं ते घाबरले. देवाची मूर्ती ओलीचिंब झाली होती. देवाच्या चेहऱ्यावर अत्यंत वेदनेचे भाव होते. साक्षात पांडुरंगाचं काळीस तिथं आळंदीत ताटीमागे बसलेल्या ज्ञानोबांच्या टाहोमुळे चिरून निघालं होतं. देव एका क्षणात पंढरपुरातून अदृश्य झाला. आळंदीच्या त्या छोट्याशा झोपडी बाहेर, जिथे लहानगी मुक्ता रडत उभी होती, तिथं अचानक एक शांत शीतल वारा वाहू लागला. वातावरणातला तो उकाडा गायब झाला. कस्तुरीचा आणि तुळशीचा गोड सुगंध सगळीकडे पसरला. आणि अचानक तिथे एक अनोळखी वारकरी चालत आला.
डोक्यावर तुळशीची तुळस, अंगात पांढरा पोशाख, हातात वीणा. पण त्याच्या चेहऱ्यावर असं काही तेज होतं की सोपान आणि निवृत्तीनाथ त्याच्याकडे बघतच राहिले. तो वारकरी हळूच लहानग्या मुक्ताजवळ गेला. त्याने मुक्ताच्या डोक्यावरून अत्यंत मायेने हात फिरवला. त्याच्या स्पर्शात एवढी ऊब होती की मुक्ताचं रडू एका क्षणात थांबलं. त्या वारकऱ्याने आपल्या काखेतली पिशवी काढली. त्या पिशवीत गरमागरम भाकरी आणि पिठलं होतं. तो वारकरी गोड हसला आणि म्हणाला, बाळा, खूप भूक लागलीये ना, हे घे, खाऊन घे. मुक्ताने त्या भाकरीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, बाबा, तुम्ही कोण? आम्हा संन्याशाच्या लेकरांना कुणी खाऊ देत नाही, तुम्ही का देताय? तो वारकरी हसला आणि त्याच्या डोळ्यातून एक अश्रू गळाला. तो म्हणाला, अगं, तुम्ही संन्याशाची लेकरं नाही, तुम्ही तर या साऱ्या जगाचे मायबाप आहात. आणि मी कोण? मी तुमचा दास आहे. असं म्हणून त्या वारकऱ्याने ती भाकरी मुक्ताच्या हातात दिली. पण ज्ञानोबा अजूनही आत ताटी बंद करून बसले होते. त्यांचा राग, त्यांचा संताप कमी होत नव्हता. तेव्हा मुक्ता ताटीजवळ गेली. ती त्या लहानशा हाताने ताटीवर थाप मारू लागली आणि तिथं जन्माला आले ते अजरामर ताटीचे अभंग. मुक्ताने आतून रडणाऱ्या ज्ञानोबांना साथ घातली. दादा, अरे ज्ञाना, असा राग धरून कसा चालेल रे? जग जरी वैरी झालं तरी आपण ज्ञानी व्हायचं ना? संतांचा धर्म काय असतो दादा? जगानं दगड मारले तरी आपण त्यांना फुलं द्यायची असतात. पाणी जगाला ताप्त करतं, पण संतांनी शीतल व्हायचं असतं. ज्ञाना, ताटी उघड दादा, ताटी उघड. विश्वची माझे घर असा विचार करणाऱ्या ज्ञानोबांना त्या लहानग्या बहिणीच्या शब्दांनी जाणीव करून दिली. ज्ञानोबांच्या आतला राग विझला. त्यांच्या लक्षात आलं की संतांचं कार्य सुडाचे नाही तर करुणेचे असते. ज्ञानोबांनी हळूच ती लाकडी ताटी उघडली. ताटी उघडताच समोर काय दृश्य होतं? समोर तो वारकरी उभा होता. ज्ञानोबांनी जशी त्या वारकऱ्याच्या डोळ्यात पाहिलं, त्यांना साक्षात पंढरीचा विठुराया दिसला. त्याच्या पायावर तुळशीची मंजिरी होती. त्याचे डोळे करुळेने भरलेले होते. ज्ञानोबा धडपडत पुढे गेले आणि त्यांनी त्या वारकऱ्याचे पाय घट्ट धरले. ज्ञानोबांच्या अश्रूंनी देवाचे पाय धुतले गेले. देव पुढे झाला. त्याने 8 वर्षांच्या ज्ञानोबांना उचलून छातीशी कवटाळलं. अहो, विचार करा, ज्या लेकरांना जगाने नाकारलं, ज्या लेकरांना अस्पृश्य मानून दूर ढकललं, त्या लेकरांना साक्षात जगन्नियंत्याने, ब्रह्मांड नायकाने आपल्या छातीशी लावलं होतं. राग धरलास तर या जगाचं काय होईल? या लोकांना माफ करण्याना, हे आंधळे आहेत, यांना धर्माचा खरा अर्थ ठाऊक नाही. तू यांना ज्ञानाचा प्रकाश दे. तू अशी भाषा लिही जी तळागाळातल्या माणसाला समजेल. तू माऊली होण्याना, तू माऊली हो. देवाने ज्ञानोबांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या एका स्पर्शाने ज्ञानोबांचे रूपांतर ज्ञानेश्वर माऊलीमध्ये झाले. ज्या समाजाने त्यांना ज्ञानेश्वरी लिहिण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, ज्या समाजाने त्यांना ताटीच्या आड ढकललं, त्याच ताटीच्या आडून असा एक दिव्य प्रकाश बाहेर पडला, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण विश्वाला पावन केलं. ज्ञानोबांनी रेड्या मुखातून वेद बोलवले, भिंत चालवली आणि ज्ञानेश्वरीसारखा अमृताहूनही गोड ग्रंथ या जगाला दिला. विचार करा मंडळी, केवढी ती सहनशक्ती, केवढं ते प्रेम. आपल्यावर ज्या समाजाने अत्याचार केले, त्याच समाजाच्या उद्धारासाठी माऊलींनी पसायदान मागितलं. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे जे वाईट लोक आहेत त्यांची बुद्धी नष्ट नको करू देवा, त्यांची वाईट वृत्ती नष्ट कर आणि त्यांना चांगल्या मार्गावर आण. अशी माझी माऊली, अशी माझी ज्ञानेश्वर माऊली. मित्रांनो, आज आपण साध्या साध्या गोष्टींवरून लोकांवर रागवतो, बदला घ्यायचा विचार करतो. पण माऊलींच्या या चरित्रातून आपण काय शिकलो? अपमान पचवता आला पाहिजे. संकटातही ओठांवर विठ्ठलाचं नाव आणि मनात करुणा असली पाहिजे. जर तुमच्या मनात प्रेम असेल तर साक्षात देवालाही तुमच्यासाठी ताटीच्या बाहेर उभं राहावं लागतं. कशी वाटली ही माऊलींची हृदय पिळवतून टाकणारी कथा? तुमच्या डोळ्यात पाणी आलं ना? जर माऊलींचा हा भाव तुमच्या मनाला भिडला असेल तर ही कथा तुमच्या प्रत्येक मित्राला, नातेवाईकाला नक्की शेअर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन आणि भावूक भक्तिकथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील. चला, बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एक मुखाने बोला. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. अवघे गरजू पंढरपूर.